हॅलो फ्रेंड्स, आज आपण टास्क बनवणं शिकणार आहे. टास्क बनवण्यासाठी न्यू आयटम इथे जाऊन टास्क हे ऑप्शन आपल्याला घ्यायचं असतं. आता अपॉइंटमेंटमध्ये ज्या प्रकारे आपण अपॉइंटमेंट तयार केली होती तसेच इथे टास्कमध्ये आपल्याला टास्कचा एक सब्जेक्ट टाकावा लागेल. आता मी इथे एक एक्झाम्पलसाठी घेतो आहे, कम्प्लिटेशन ऑफ पेपर चेकिंग घेतो सपोज मी. याचा जो टास्क आहे याची सुरुवातीची तारीख समजा मी आजची घेतो आहे आणि ही एक्सपायरी तारीख त्याची मी 20 घेतो आहे, म्हणजे ड्यू डेट त्याची मी 20 घेतो आहे. तर 4 दिवसाचं हे काम दिलेलं आहे आपण समोरच्या व्यक्तीला आणि त्याचं काय स्टेटस आहे. समजा आता इन प्रोग्रेस असेल तर प्रोग्रेस घ्यायचं, जर ते काम कंप्लीट झालं असेल तर कंप्लिटेड प्रोसेस टाकायचं. याला तुम्ही इथून स्टेटस अप्लाय करू शकतात. आता मी इथे प्रोसेस टाकतो की इन प्रोग्रेसमध्ये आहे आणि याला प्रायोरिटी कशी द्यायची, मला हाय लोअर मिडल अशी जी काही प्रायोरिटी द्यायची तिथून सेट करू शकतो मी. हे काम आता किती % झालेलं आहे तर 25% झालेलं असं मी त्याला सेट करतो आणि याला सेव्ह अँड क्लोज करतो. तर हे जे काही टास्क मी तयार केलेलं आहे ते आपल्याला ह्या टास्कच्या यादीमध्ये ते बघता येईल. आता सपोज मी 2 दिवसानंतर हे सॉफ्टवेअर ओपन करतो आहे आणि मला टास्कमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर मी इथून प्रोसेसमध्ये जाऊन 50% त्याला कंप्लीट झालेलं आहे असं मी इथून त्याला चेंजेस किंवा अपडेट मी याच्यात करू शकतो आणि पुन्हा याला सेव्ह अँड चेंजेस करू शकतो. आपल्याला जर पेपरामध्ये प्रश्न आला की टास्क तयार करायचा आहे, न्यू आयटममध्ये जाऊन इथून आपण टास्क घेणार आणि विषयामध्ये विषय टाकणार, स्टार्ट डेट ड्यू डेट आपण इथे फिल करणार, स्टेटस जो काही असेल तो फिलअप करणार आणि याला सेव्ह अँड क्लोज करणार. असा हा टास्कचा प्रश्न आपण सॉल्व करू शकतो. थँक्यू.